मनोज जरांगे यांच्या मुंबई मोर्चाचा आज दुसरा दिवस। असंख्य मराठा बांधवांसह किल्ले शिवनेरीवर जरांगेंनी शिवजन्मभूमीचं दर्शन घेतलं। जरांगे आज रात्री उशिरा मुंबईत पोहोचण्याची शक्यता। जुन्नरमध्ये हार्ट अटॅकमुळे मराठा आंदोलकाचा मृत्यू। सतीश देशमुख असं मृत्यू झालेल्या आंदोलकाचं नाव। आंदोलक केजच्या वरडगावमधील असल्याची माहिती। मराठ्यांविरोधातील आडमुठी भूमिका सोडून द्या, तुम्ही गोळ्या जरी घातल्या तरी मागे हटणार नाही। मनोज जरांगेंचा सरकारला थेट इशारा। मनोज जरांगे उद्या मुंबईत पोहोचणार। राज्य सरकारनं आंदोलकांच्या गरजा पूर्ण कराव्यात, आम्हाला कुणालाही त्रास द्यायचा नाही। मराठा समन्वयक वीरेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। विधानसभेआधी सरकारनं जरांगेंशी चर्चा केली होती। फडणवीसांनी शब्दाला जागून मागण्या पूर्ण कराव्यात। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर मराठी माणसाला मागण्यांसाठी आंदोलन करण्याचा अधिकार, राऊतांचं वक्तव्य। फडणवीसांनी मराठ्यांना आरक्षण दिलं, मात्र उद्धव ठाकरेंनी ते आरक्षण घालवण्याचं काम केलं। राऊतांना मराठा समाजाबद्दल बोलण्याचा अधिकार नाही। भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ पन यांची टीका। राहुल गांधी ओबीसीच्या समर्थनार्थ बोलतात। काँग्रेसच्या नेत्यांनी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करावी। मराठा आरक्षणावर चंद्रशेखर बावनकुळे यांचं काँग्रेस नेत्यांना आव्हान। चर्चा करण्यासाठी आम्ही कधीच नकार दिला नाही। जरांगे मुंबईला जाण्यावर ठाम होते, म्हणून मुंबईला जाऊन चर्चा करण्याचं ठरवलं। राधाकृष्ण विखे पाटलांचं वक्तव्य। तर त्यांनी चर्चेसाठी फोन केला होता, त्यांच्यात काय झालं आम्हाला काय माहिती, जरांगेंचं वक्तव्य। धनंजय देशमुख मराठा आंदोलनामध्ये सहभागी। मसाजोगचे गावकरी पूर्णवेळ आंदोलनामध्ये सहभागी राहणार, धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय नागपुरात ओबीसी महासंघाची बैठक। ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक। राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित। आझाद मैदानावर मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची तयारी। आझाद मैदानावर मराठा बांधव जमायला सुरुवात। खबरदारीसाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त। बीडच्या आष्टीमधील देवस्थान जमीन घोटाळा प्रकरण। जमीन घोटाळ्याच्या गुन्ह्यामधून आमदार सुरेश धस यांना वगळलं। सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी धसांवर गंभीर आरोप केले होते। नागपूरच्या सावनेर इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये महसूल मंत्री बावनकुळेंची धाड। लोकांच्या तक्रारीबाबत बावनकुळेंकडून फाईलची तपासणी। गैरप्रकार आढळल्यास कारवाई करण्याचाही इशारा। कोल्हापूर किनी टोल नाक्यावर शिवसेना ठाकरे गटाचं आंदोलन। खड्डे असलेल्या महामार्गांवर टोल वसुली करू नये या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी ठाकरे गटाचं आंदोलन। नागपुरातील कळमेश्वर शिवारामध्ये काल वीज कोसळून चौघांचा मृत्यू। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मृतांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली। विरार इमारत दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर। मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती। दुर्घटनेवर मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त। केंद्र सरकारनं कापसावरील 11% आयात शुल्क हटवलं। 31 डिसेंबरपर्यंत कापूस आयातीवर 0% आयात शुल्क। महाराष्ट्रातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका। नाशिकच्या शिंगवे बहुला गावातील घरावर पॅराशूट कोसळलं। नाशिकच्या देवळाली आर्टिलरी सेंटरचा जवान सराव करत होता। अपघातामध्ये जखमी झालेल्या पायलटवर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू। चंद्रपुरातील इरई धरणाचे 7 दरवाजे उघडले। चंद्रपुरात गेले 2 दिवस मुसळधार पावसाची हजेरी। धरणामधून 7626 क्युसेक पाण्याचा विसर्ग। लातूरमधील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील घरणी नदीला पूर। शिरूर अनंतपाळ ते धामणगाव जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक ठप्प। नागेवाडी, कारेवाडी, धामणगाव, बोळेगावचा मुख्यालयाशी संपर्क तुटला। मुसळधार पावसामुळे वर्ध्यातील कारंजा, घाडगे, धावसा शिवारामध्ये शेती पिकांचं नुकसान। अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, कापूस, संत्र्याचं देखील नुकसान। शेतकऱ्यांकडून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। वर्ध्याच्या समुद्रपूर तालुक्यातील ताडगाव, मंगळूर या शिवाराला पावसाचा मोठा फटका। लाल नाला नदीला आलेल्या पुरामुळे पिकांचं मोठं नुकसान। शेतकऱ्यांकडून तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी। नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हिप्परगावमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस। अनेकांच्या घरात पाणी शिरलं। संसार उपयोगी साहित्य पाण्याखाली। नांदेडमध्ये पावसाचा जोर पाहता पुन्हा एकदा पावसाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता। नांदेडच्या दक्षिण भागामध्ये जोरदार पाऊस। नायगाव तालुक्यातील कोलंबी गावात पाणी शिरलं। ग्रामस्थांचं मोठ्या प्रमाणात हाल। जनजीवन विस्कळीत।
नांदेड जिल्ह्यातील काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस, अनेक रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक बंद. काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे, खासदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून पूरग्रस्त भागाची पाहणी. लातूर जिल्ह्यातील बोरगाव आणि धडकनाळ गावांना पुन्हा एकदा पुराचा फटका. उदगीर ते देगलूर राज्य रस्त्यावरील पूल पाण्याखाली आल्यामुळे वाहतूक ठप्प. बोरगावचा जिल्ह्याशी संपर्क तुटला. अकोल्यातील अकोट तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्यामुळे प्रशासनानं पंचनामे करून तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी. जळगावातील भुसावळच्या हतनूर धरणाचे 8 दरवाजे पूर्णपणे उघडले. विदर्भामध्ये पावसाचा जोर कायम असल्यामुळे हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली. हतनूर धरणातून 44,000 क्युसेकनं तापी नदीपात्रात विसर्ग. अपर वर्धा धरणामध्ये 91% जलसाठा, 95% पेक्षा अधिक साठा झाल्यास 24 तासात केव्हाही दरवाजे उघडण्याची शक्यता. जालन्यामधील जाफराबाद तालुक्यातील जीवरेखा मध्यम प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यामुळे 12 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. शेकडो हेक्टर शेती सिंचनाखाली येणार. पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे गाडीसह वाहून गेलेल्या एकाचा मृत्यू. बीडच्या धारूर तालुक्यातील वाण नदीवरील घटना. नितीन कांबळे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव. गडचिरोलीच्या भामरागडमधील पूर ओसरला. पर्लकोटा इंद्रावती नदीच्या पुरामुळे भामरागड आलापल्ली मार्गावरील पुलावर पाणी साचलं होतं. सध्या पुलावर मोठ्या प्रमाणात चिखल आणि पुराचा गाळ साचल्यामुळे महामार्ग अजूनही बंदच. चिपळूण भास्कर जाधव यांच्या घरी गणेशोत्सवाचा उत्साह. भास्कर जाधव यांनी ढोलकीही वाजवली. डोंबिवलीच्या भाग्यश्री आणि कमलेश देशपांडे यांनी बाप्पासाठी आकर्षक देखावा साकारला. देखाव्याच्या माध्यमातून आध्यात्मिक तसंच सामाजिक संदेश दिला. तारदेव मुंबईतील नरेश घाग यांच्या बाप्पाला 101 वर्ष पूर्ण. पुरातन शिवगुफेच्या देखाव्यामध्ये गणराय विराजमान. दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी ठाणे सज्ज. पालिकेकडून विविध ठिकाणी कृत्रिम तलाव, विसर्जनाच्या ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे नजर असणार. कल्याण डोंबिवलीमध्ये गणेश विसर्जनासाठी 115 तलाव सज्ज. अपर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी विसर्जन स्थळांची पाहणी केली. दीड दिवसाच्या बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई पालिका सज्ज. घरगुती आणि लहान बाप्पांसाठी कृत्रिम तलाव उभारले. निर्माल्य जमा करण्यासाठी मोठमोठ्या कुंड्यांची व्यवस्था. चंद्रपूर महापालिका पर्यावरणपूरक विसर्जनासाठी सज्ज. महानगरपालिकेतर्फे 25 कृत्रिम तलावांसह 25 निर्माल्य कलशांची व्यवस्था. भाविकांनी सहकार्य करण्याचं महापालिकेचं आवाहन. धाराशिव जिल्ह्यामध्ये 27 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरपर्यंत जमावबंदी तसंच शस्त्रबंदीचे आदेश. आक्षेपार्ह भाषणं, घोषणाबाजी तसंच चित्रफलक लावण्यास देखील मनाई. अप्पर जिल्हा दंडाधिकारी शोभा जाधव यांचे आदेश. जालन्याच्या बदनापूर आणि भोकरदन तालुक्यामध्ये लंपी आजाराचा शिरकाव. पशुपालक आणि शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचं वातावरण. पशुसंवर्धन विभागानं लक्ष देण्याची मागणी. अमरावतीच्या दर्यापूरमधील 74 गावांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्र उभारली जाणार. हवामान केंद्रांमुळे हवामान विषयक अचूक माहिती मिळणार. तसंच आपत्ती, भूकंप, पूर, गारपीट, ढगफुटी याची देखील पूर्वकल्पना मिळणार. नांदेड जिल्ह्यातील 16 शेतकरी उत्पादक कंपन्यांना कृषी उत्पन्न आणि प्रक्रिया व्यवसायासाठी 10.53 कोटी रुपयांचं अनुदान. स्मार्ट प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना उत्पादन वाढ, प्रक्रिया उद्योग आणि विपणनासाठी मोठी चालना मिळणार.